हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आहे 14 ऑगस्ट आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपलं जे कॅप राऊंड फर्स्ट होतं तर कॅप राऊंड फर्स्टचा आज शेवटचा दिवस होता. आज संध्याकाळी 5:30 पर्यंत तुम्ही अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये व्हिजिट करून तुमची जी ऍडमिशन प्रोसेस आहे तर ती कम्प्लीट करून घेण्यासाठी तुम्हाला आजचा दिवस हा लास्ट होता. तर मित्रांनो, आजच आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपली जी कॅप राऊंड नेक्स्ट टाइम म्हणजे कॅप राऊंड जो सेकंड आहे तर त्याचं जे पूर्ण शेड्यूल आहे तर ते डिस्प्ले झालेलं आहे. आणि आपल्याकडे तुम्ही आता इजी बॅकग्राऊंडला तुम्हाला जी नोटीस दिसते तर ते नोटीस मध्ये 30 नोटीस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड पुढचं संपूर्ण शेड्यूल एक्सप्लेन मी करणार आहे. ओके, ऑलरेडी भरपूर विद्यार्थ्यांनी रिटेन्शन दिलंय तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता काही टेन्शन नाही, त्यांचे ऍडमिशन कन्फर्म झालेत. बट मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये भेटलेलं कॉलेज आवडलेलं नव्हतं तर त्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय. त्यांच्या इच्छा आकांक्षा काहीतरी जास्त होत्या म्हणून त्यांनी बेटरमेंट केलंय. त्यासोबत भरपूर विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलेलं होतं. तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण हा जो कॅप राऊंड सेकंड आहे तर हा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. मे बी कॅप राऊंड सेकंड मध्ये तुम्हाला आता चांगलं कॉलेज भेटू शकतं. ओके फ्रेंड्स, तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कॅप राऊंड 2 म्हणजे आपण जर सेकंड कॅप राऊंड मध्ये आता जाणार आहोत तर त्याचं संपूर्ण शेड्यूल तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून भेटणार आहे. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं नाही अजूनपर्यंत किंवा ज्यांना बेटरमेंट करायचं आहे, ऑलरेडी बेटरमेंट केलंय आणि आता ते परत कॅप राऊंड सेकंड साठी इलिजिबल आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी नवीन ट्रिक वापरून कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करायची आहे तर ते पण आपण आजच्या व्हिडिओच्या एंडला डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणारी ईच अँड एव्हरीथिंग तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. ओके, इथे वर तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ओके, आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सीईटी सेल महाराष्ट्र मुंबई कडून ही नोटीस आलेली आहे. आणि ते डेट तुम्ही बघू शकता की 14/8/2025 म्हणजे आजची डेट दिलेली आहे. ओके, त्यानंतर आहे नोटीस नंबर 12 फॉर बीएससी नर्सिंग. ओके, ऑनलाईन चॉईस ऑब्लिक प्रेफरन्स फिलिंग. ओके, आता आपली जी कॅप राऊंड 2 ची चॉईस फिलिंग आहे तर ती स्टार्ट होत आहे. ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं की आता नीट सारखं नाहीये. नीट मध्ये कसं असतं की तुम्हाला एकच फक्त चॉईस फिलिंग करायची असते, परत तुमच्याकडे एकदा लॉक केल्यानंतर चान्स नसतो. बट आता नर्सिंग मध्ये तसं नाहीये. ओके, तुम्ही प्रत्येक राऊंड साठी नवीन चॉईस फिलिंग करू शकता, कारण की प्रत्येक राऊंड मध्ये नवीन कॉलेजेस हे येत राहतात. इथे रेफरन्स दिलेला आहे स्टेट सीईटी सेल नोटीस नंबर 11/2/8/2025 म्हणजे आपली जी कॅप राऊंड फर्स्ट ची नोटीस होती तर तिच्या रेफरन्सवर ही सेकंड नोटीस आहे. फॉर बीएससी नर्सिंग कोर्स academic year 2025-26. Okay, the first cap round for BSc nursing course for academic year 2025-26 is completed on 14/8/2025. ओके, 14 ऑगस्ट म्हणजे आज आपली जी कॅप राऊंड फर्स्ट जी अकॅडमिक इयरची जी ऍडमिशन प्रोसेस होती तर ती एंड झालेली आहे. हेन्स the competent authority has decided to conduct the cap round to fill the various remaining vacancies. ओके, आताच्या कॉलेजमध्ये ज्या रिमेनिंग वॅकन्सीज आहेत, रिमेनिंग सीट ज्या आहेत तर त्या आता फिल करण्यासाठी कॅप राऊंड 2 आपल्याकडे स्टार्ट होते. द शेड्यूल फॉर ऑनलाईन चॉईस फिलिंग ऑब्लिक प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस फॉर कॅप राऊंड 2 इज ऍज गिवन बिलो. ओके, खाली दिलेल्या शेड्यूल प्रमाणे आता जे कॅप राऊंड सेकंड आहे तर त्याचे सर्व प्रोसेस मित्रांनो चालणार आहे. सर्वात पहिलं काय तर डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2 19/8/2025. ओके, तर आज आहे 14 तारीख. 15, 16, 17, 18 4 दिवस तुम्हाला काय करायचंय, 4 दिवसामध्ये तुम्हाला फक्त कॉलेजेस सर्च करायचे. ओके, 4 दिवस आहे तुमच्याकडे. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय किंवा ज्यांना अजूनपर्यंत कॉलेज भेटलेलं नाहीये तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आपली जी कॅप राऊंड फर्स्ट जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट घ्यायची आहे आजच. त्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायची इच्छा आहे तर ते कॉलेजचे तुम्ही नाव सर्च करा. कॅप राऊंड फर्स्ट मध्ये किती रँक पर्यंत आणि कुठल्या कॅटेगरीचे विद्यार्थी तिथे लागलेले आहेत तर ते सर्च करा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. मागच्या वर्षी ह्या नंबर पर्यंत किंवा ह्या रँक पर्यंत इथे नंबर लागले होते, त्याच्यापेक्षा तुम्ही 100 ते 200 नंबर अजून त्याच्यामध्ये किंवा 100 ते 200 विद्यार्थी अजून त्यात ऍड करू शकता. आणि असं करून तुम्ही तुमची स्वतःची रँक तिथे कम्पेअर करू शकता की माझा नंबर इथे लागेल की नाही लागेल. ओके, जर एखाद्या कॉलेजला जर 1000 रँक पर्यंत जर विद्यार्थी जर लागेल असेल तर मॅक्स टू मॅक्स ती रँक 1200 ते 1300 पर्यंत येऊ शकते. आणि तुमचा जर त्याच्यामध्ये जर नंबर जर असेल तर तुमचा त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये नंबर हा लागू शकतो. ओके, आता डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2. आता तुम्ही म्हणाल की सर सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1 मध्ये ऑलरेडी आलेली होती, बट आता काही नवीन बीएससी नर्सिंगचे कॉलेजेस कॅप राऊंड सेकंड मध्ये ऍड होतील. त्यानंतर जे कॉलेज ऑलरेडी आहेत तर त्यांच्या किती सीट्स अजून रिमेनिंग आहेत तर ते सर्व आपल्याला जे कॅल्क्युलेशन एका तक्त्यात थ्रू करणार आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे मित्रांनो, सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2. ओके, तर तुम्हाला ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल तर तुम्हाला ऍक्च्युअल एक डाटा तुमच्या समोर येईल की कोणत्या कॉलेजमध्ये आता किती सीट्स बाकी आहेत. त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स ऑब्लिक चॉईस फिलिंग प्रोसेस बाय इलिजिबल कॅन्डिडेट्स. आता कोणते कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय आणि ज्यांचं स्टेटस हे जॉईन कॉलेजने दाखवलेलं आहे तर असे विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांची
चॉईस फिलिंग करण्यासाठी ते इलिजिबल आहेत. ओके. जे विद्यार्थी नॉट इलिजिबल आहेत तर त्यांना डायरेक्टली चॉईस फिलिंग करतानाच तिथे त्यांना इश्यू होईल आणि त्यांना चॉईस फिलिंग करता येणार नाही. ओके. आता किती दिवस आहे तर 19/8/2025 ते 21/8/2025. ओके. 19/8 हा दिवस तुम्ही इथं कन्सिडरच करू नका, कारण की 19/8 फक्त म्हणायला आहे, कारण की 19/8च्या पार संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमची जी सीट मॅट्रिक्स आहे तर ती भेटणार आहे. ओके. आणि जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग ही करायची नाही. ओके. एकदा सीट मॅट्रिक्स आली की तुम्हाला समजेल कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स बाकी आहेत, त्यानंतरच तुम्ही नेक्स्ट प्रोसेसकडे जा. 21/8/2025 अप टू 12. इथे आता बघा मित्रांनो, इथं काय लिहिलंय त्यांनी, नून लिहिलंय. ओके. म्हणजे फक्त दुपारी 12 पर्यंतच तुम्ही जे आहे तर दुपारी 12 पर्यंतच इथे तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. आपण जर प्रिव्हियस राऊंड जर बघितला कॅप राऊंड फर्स्ट, तर तुम्ही रात्री 11:59 पर्यंत म्हणजे रात्रीच्या जवळपास 12 पर्यंत तुम्ही तिथे करू शकत होता. बट आता इथे यांनी डायरेक्टली 12चा टाइम दिलेला आहे. ओके. ऍक्च्युअली हे स्ट्रॉंग आहे. रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगसाठी त्यांनी जे आहे तर तो टाइम द्यायला पाहिजे ऍक्च्युअली, कारण की सीट मॅट्रिक्स आहे इथे 19 तारखेला. सीट मॅट्रिक्स 19 तारखेला काय मॉड्यूलला डिस्प्ले होणार नाही. सीट मॅट्रिक्स दुपारनंतरच येणार आहे, त्यानंतरच विद्यार्थी करणार आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी फक्त 20 जी तारीख आहे तर ओके, तर तुमच्यासाठी 20 ऑगस्ट हाच इम्पॉर्टंट डे आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करू शकता. त्यानंतर 21ला मॅक्स टू मॅक्स दुपारपर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राऊंड सेकंड. ओके. कॅप राऊंड सेकंड साठी जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती तुम्हाला 22/8/2025 ला भेटेल. ओके. 21/8/2025 ला दुपारपर्यंत तुमची चॉईस फिलिंग झाली. त्यानंतर तुम्ही 22/8/2025 ला संध्याकाळी वेट करा. यावर्षी जशी नॉट यावर्षी आपली आताची कॅप राऊंड फर्स्ट आहे तर कॅप राऊंड फर्स्ट जशी 7:30 वाजता लिस्ट आली होती तशी 7:30 ते 8च्या दरम्यान जी कॅप राऊंड सेकंड आहे तर ती लिस्ट येऊ शकते. त्यानंतर फिजिकली जॉईनिंग हॅज फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्विजिट फीस बाय डीडी और चेक. ओके. इथे फक्त चेक दिले, बरं मोस्ट ऑफ कॉलेज डीडीचे ऍक्सेप्ट करत आहेत, चेक मोस्ट ऑफ कॉलेजांनी यावेळेस ऍक्सेप्ट केलेला नाही. ओके. 23/8 पासून तर 29/8 पर्यंत 6 दिवस आहेत तुमच्याकडे. 23/8 ते 29/8 पर्यंत 5:30 पर्यंत संध्याकाळी एक्सक्लुडिंग याच्यामध्ये दिलंय मित्रांनो 27/8/2025. ओके. 27/8/2025 ला कुठल्याच कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस जी आहे तर ती चालू राहणार नाही. ओके. 27/8 ला तुमच्याकडे ऍडमिशन प्रोसेस बंद राहणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी आताच नोट करून घ्यायचं आहे. ओके. 23, 24, 25 त्यानंतर 26 आणि त्यानंतर डायरेक्टली 28 आणि 29. ओके. असे 5-6 दिवस तुमच्याकडे आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होईल तर त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली कॉलेजमध्ये जायचं आहे, फिजिकल जॉईनिंग करायचंच आहे. त्यानंतर आवडला असेल कॉलेज तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा, अदरवाईज फक्त जॉईन करून तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकता. आणि शेड्यूल फॉर सबसिक्वेंट कॅप राऊंड डिस्प्ले इन पोस्ट. ओके. तर 23 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत कॅप राऊंड सेकंडचे ऍडमिशन चालणार आहेत. त्यानंतर 19 पासून तर 21 पर्यंत तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करू शकता. त्याच्यापैकी इम्पॉर्टंट डे आहे मित्रांनो 20 ऑगस्ट आणि 19 तारखे तुमची कॅप राऊंड लिस्ट म्हणजे आपली जी सीट मॅट्रिक्स आहे ती सीट मॅट्रिक्स येणार आहे. तर अशा पद्धतीचं हे शेड्यूल आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथून तुम्हाला ही नोटीस भेटून जाईल. ओके. जे विद्यार्थी अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही आहेत तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नोटीस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली चॉईस फिलिंग किंवा आपली जी पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आहे जर ती घ्यायची असेल, त्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटले नसेल बट त्यांना ऍडमिशन प्रोसेस मध्ये असिस्टंट भेटत असेल, नॉट इन मेक कॉलेज लिस्ट. ओके. कॉलेज लिस्ट मध्ये तुम्हाला फक्त असिस्टंट भेटेल, पूर्ण कॉलेज लिस्ट तुम्हाला तयार करून भेटणार नाही, कारण की तुम्हाला तिथे 4 वर्ष काढायचे आहे. तुम्ही स्वतःहून सर्च करायचं आहे की कुठलं कॉलेज कसं आहे, तिथली काय फीस वगैरे आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला हेल्प केली जाईल, बट कॉलेज लिस्ट ही विद्यार्थ्यांनीच बनवलेलं सोपं पडेल, कारण की 4 वर्ष तिथे तुम्हाला राहायचं आहे. ओके. तुमच्या कट ऑफ नुसार आम्ही तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करू, बट ते कॉलेज जर तुम्हाला आवडलं नाही तर तुमचे परत अजून कामं वाढून जातात, बेटरमेंट तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे जे कॉलेज तुम्हाला आवडतात ते अशीच लिस्ट बनवा. आणि याच्यामध्ये बेटरमेंट, रिटेन्शन आणि ऍडमिशन प्रोसेस मध्ये काही जर हेल्प जर लागत असेल तुम्हाला तर तुम्ही आपली जी चॉईस फिलिंग आहे तर सॉरी आपली पेड काउन्सिलिंग जी आहे तर तुम्ही पेड काउन्सिलिंग मध्ये तुम्ही एंटर करू शकता. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा डायरेक्टली मला व्हॉट्सअप ग्रुप थ्रू मेसेज करा, तुम्हाला मी सर्व इन्फॉर्मेशन तिथे प्रोव्हाइड करेन. ओके. त्यानंतर शेड्यूल फॉर सबसिक्वेंट कॅप राऊंड. ओके. आता जे कॅप राऊंड 3 आहे किंवा मॉपअप राऊंड आहे नेक्स्ट राऊंड, तर त्यांचं जे शेड्यूल आहे तर ते या कॅप राऊंड नंतर तुम्हाला इथे मिळेल. आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स हे आता आपण एकदा थोडक्यात बघू. ओके. तर तुम्हाला FRA म्हणजे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी बघायची आहे. कॉलेज सिलेक्ट करण्यापूर्वी तिथे कुठल्या कॉलेजला किती फीज आहे तर हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर इथे सेकंड एक इन्फॉर्मेशन आहे की चॉईस फिलिंग तुम्हाला फ्रेश करावं लागणार आहे. ओके. कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला काय करायची, परत एकदा नवीन चॉईस फिलिंग करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे की चॉईस फिलिंग सबमिटेड इन प्रिव्हियस राऊंड विल बी नल. ओके.
ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी चॉईस फिलिंग केलेली आहे फर्स्ट राऊंड मध्ये, तर ती आता ग्राह्य धरली जाणार नाहीये. तुम्हाला नवीन चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड इन सीट कॅप राउंड 2 or in subsequent cap rounds will and wish to seek betterment must first report to allotted college. ओके, जर तुम्हाला कॅप राउंड सेकंड मध्ये जर कॉलेज जर भेटलं, मग तुम्हाला जर बेटरमेंट जरी करायचं असेल, ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलेजला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट हु वॉन्ट बेटरमेंट शुड नॉट स्टेटस रिटेन्शन फॉर्म. ओके, ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. ओके, स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही जर भरला, तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार आहे, परत तुम्हाला नेक्स्ट राऊंड साठी जाता येणार नाही. If candidate is satisfied with allotment and wants to confirm, they should fill status retention form. Okay, तुम्हाला अलॉट झालेलं कॉलेज जर आवडलं, तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता. इफ अ कॅन्डिडेट फेल्स टू रिपोर्ट जॉईन कॉलेज, ओके, जर तुम्ही कॉलेज जॉईन करण्यासाठी जर फेल जर झाले, तर तुमचं सबसिक्वेंट कॅप राऊंड मध्ये विल नॉट बी इलिजिबल. ओके, तुम्ही सबसिक्वेंट राऊंड मध्ये इलिजिबल नसाल. अँड इफ कॅन्डिडेट फेल टू रिपोर्ट जॉईन कॉलेज, ओके, तुम्हाला जे कॉलेज भेटले, जर तुम्ही ते कॉलेज जर जॉईन करण्यासाठी जर फेल जर असेल, तर तुम्ही पण नेक्स्ट राऊंड साठी दे विल बी नॉट एलिजिबल फॉर फर्दर कॅप राऊंड. तुम्ही फर्दर कॅप राऊंड साठी एलिजिबल नसाल. अशा काही 8 इम्पॉर्टंट नोटीस आहेत. 7 जे आहेत ह्या रिपीट झालेल्या आहेत. फक्त एकच नवीन नोटीस याच्यामध्ये आलेली आहे, ती म्हणजे 3 नंबरची. ते तुम्हाला फ्रेश प्रेफरन्स फिलिंग करायची आहे. जी मागच्या वर्षीची किंवा मागच्या कॅप राऊंडची जी नॉट मागच्या वर्षीची जी मागच्या कॅप राऊंडची जी चॉईस फिलिंग आहे, तर ती ते न असणारे ग्राह्य धरली जाणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व शेड्यूल होतं कॅप राऊंड सेकंड साठी. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण डिस्कस करणार आहे, तर ती म्हणजे की कशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे कॅप राऊंड 2 साठी. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे की आपली कॅप राऊंड फर्स्ट जी सिलेक्शन लिस्ट आहे, तर ती सिलेक्शन लिस्ट पहिले ओपन करायची आहे. तुम्हाला जे कॉलेज बघायचं आहे, तर त्या कॉलेज तुम्हाला नाव सर्च करायचं आहे. आणि त्या कॉलेजचं नाव सर्च केल्यानंतर ते जेवढे विद्यार्थी अलॉट झाले, तर ते सर्व विद्यार्थ्यांचे नाव तुम्हाला हायलाइट होऊन येतील. तुम्हाला वरती क्लिक करायचंय आणि डायरेक्टली लास्ट स्टुडंट पर्यंत यायचंय. त्या विद्यार्थ्याचा रँक बघा, त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी बघा, त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहे, तर त्या कॅटेगरीमध्ये लागलेला शेवटचा विद्यार्थी बघा आणि त्याची रँक बघा. जर तुमची रँक जर त्याच्या रँक सोबत जर मॅच जर होत असेल, तर तुम्ही ते पॉलिसी ते टाकू शकता. यासाठी तुम्हाला सिलेक्शन लिस्ट फर्स्ट राऊंडची खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड म्हणजे सीट मॅट्रिक्स. ओके, सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला कळेल की कोणत्या कॉलेजमध्ये आता किती सीट्स बाकी आहे आणि तुम्ही त्याच कॉलेजला तुम्ही प्रायोरिटी पहिली वर्षी किंवा पहिले त्या कॉलेजला वरती देऊ शकता, प्रायोरिटी देऊ शकता. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ समजला असेल. स्टिल याच्यामध्ये काही जर डाऊट जर असेल, तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमची हेल्प नक्की केली जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलेलं नसेल, तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नोटीस व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. ओके फ्रेंड्स, तर मिळूया आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. आणि अशीच ऍडमिशन बद्दल नवीन इन्फॉर्मेशन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके फ्रेंड्स, थँक्यू and wish you all the best for your admission process.